हरे हरे कृष्ण. कृष्ण. सगळ्या भक्तांचं संतवाणी कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. गेले काही सत्रांमध्ये आपण गुरुचं महत्व हे समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत प्रभूजींकडनं, आणि त्या मालिकेमध्ये आपण गुरुवंदना गात आहोत. सकाळी आज गुरुवंदना म्हणणार आहेत रुपाली महाजन माताजी, आणि तत्पश्चात प्रभूजींचं सत्र सुरू होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री गुरुवंदना. श्री गुरु चरणा पद्मा केवल भक्ति सद्मा बंधमुई सावधान माते याहार प्रसादे भाई ये भव तरिया याई कृष्ण प्राप्ति ते गुरुमुख पद्मा वाक्य चिते ते करिया ऐक्य आरणा करी मने आशा श्री गुरु चरणे रती ये से उत्तम गती ये प्रसादे पूरे सर्व आशा चक्षुदान दिलो ये जन्मे जन्म प्रभु से दिव्य ज्ञान हृदय प्रकाशित प्रेमे भक्ति यहाँ होते अविद्या विनाशया वेदे गाय यहाँ रचरित श्री गुरु करुणा सिंधु अधम जनार बंधु लोकनाथ लोकेर जीवन हा प्रभु करो दया देह मोरे पद छाया एवे यश भूषुक त्रिभुवन प्रभुपाद पतित पावन जय प्रभुपदाय 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 जय प्रभुपदाय जय गुरुदेवाय 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 जय गुरुदेवाय. हरे कृष्ण. हरे कृष्णा. खूप खूप धन्यवाद माताजी. खूप छान रीत्या तुम्ही गायलात त्याबद्दल. मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरियत कृपा तमहं वंदे श्री गुरुं दीनतारिणं. हरे कृष्णा. तर गेल्या काही सत्रांपासून आपण गुरुवंदना जी आहे, श्रील गुरुदेवांची जी पूजा करतो, जी आरती गातो, त्याच्याविषयी आपण चर्चा करीत आहोत. तर यामध्ये आपण पहिल्या 2 ओळींचा अर्थ पाहिलेला आहे. तर आता एक महत्वाची ओळ आहे, आज आपण चर्चा करायचा प्रयत्न करूया. कृष्ण प्राप्ती होय जहा होय ते. सुरुवातीचा आहे श्री गुरु चरण पद्म केवल भक्ती सद्म. श्री गुरुचे चरण पद्म म्हणजे भक्तीचं सद्म, भक्तीचं सदन आहे, भक्तीचं आगार आहे. वंदोमुई सावधान मते. मी अत्यंत सावधानरित्या वंदन करतो, नमन करतो, समर्पण करतो. जहार प्रसादे भाई ये भव तरिया जाय. श्री गुरूंच्या कृपेनेच आपण हा भवसागर तरून जाऊ शकतो. श्री कृष्णाची कृपा सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाही. प्रत्यक्ष श्री हरींची कृपा आपल्याला भवसागरातून वाचवू शकत नाही. जोपर्यंत गुरूंची कृपा होत नाही तोपर्यंत आपण भवसागरातून तरून जाऊ शकत नाही. आणि त्याच्या पुढचा मुद्दा लिहिलेला आहे कृष्ण प्राप्ती होय जहा होई ते. श्रील प्रभुपाद प्रथम स्कंदाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या 5व्या अध्यायामध्ये नारद बालक याविषयी सांगत असताना नारद मुनींची व्यासदेवांशी चर्चा सुरू आहे, आणि त्यामध्ये एका श्लोकामध्ये असं लिहिलेलं आहे,
अहम पुरातितो भवे भवम मुने. तर मी अनेक अनेक वर्षांपूर्वी प्राचीन काळी एका वेगळ्या कल्पयुगामध्ये मी एक दासी पुत्र होतो. एकात्मजा मे जननी योषिन मूढा च किंकरी. आत्मजे अनन्यगतौ चक्रे स्नेहानुबंधनम. आईचा एकुलता एक पुत्र होतो. वडील वारले होते. भाऊबंध कोणीही नव्हते. आणि ते पुढे म्हणतात, मुनयो दांते अक्रीडनके मुनयो अल्प भाषिनी. मी स्वतःवर नियंत्रण ठेवून होतो. ताबा होता माझ्या मनावरती. दांते म्हणजे स्वतःचा संयम बाळगणे. अक्रीडनके, जरी लहान होतो मी, पालक हा पंचहायन, तरी मी खेळण्यामध्ये रममान होत नसे. शंकराचार्य सांगतात, बाल्यावस्था क्रीडासक्त, तरुणावस्था तरुणीसक्त, वृद्धावस्था चिंताग्रस्त, परे ब्रह्मणी कोपिनासक्त. प्रत्येक आयुर्वानामध्ये, कालखंडामध्ये प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. लहानपणी खेळण्याची आवड, तरुणपणी तरुण तरुणींचा सहवासाची आवड, म्हातारपणी चिंताग्रस्त होतो. परंतु भगवंताप्रती आसक्त कोणी होत नाही. परंतु लहान बाळक, 5 वर्षाचा नारद बालक अजिबात खेळण्यामध्ये रममान होत नव्हता. मुनयो अल्प भाषिणी, आणि कमी बोलत होता. प्रभुपाद या तात्पर्यामध्ये लिहितात की या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहे गुरूंची कृपा प्राप्त करायला. जसं नारद बालकाने आपल्या गुरूंची कृपा प्राप्त केली. कोणत्या माध्यमाने? इंग्रजीमध्ये ते वाक्य आहे, मी आहे तसे रिपीट करेन. Without becoming self-controlled, without becoming obedient, and without becoming disciplined, no one is able to follow the instructions of the spiritual master. And without following the instructions of the spiritual master, no one is able to go back home, back to Godhead. माझ्यामध्ये भागवताचा पहिला स्कंद 5वा अध्यायामधला हा 43वा श्लोक आहे. त्याच्या तात्पर्यात प्रभुपाद लिहितात, शेवटून दुसरी तिसरी ओळ, त्या तात्पर्याच्या शेवटून दुसरी तिसरी वळावरची तुम्ही उघडून बघू शकता. हे तर त्याचं मी ऍक्रोनिम बनवलं होतं. डॉस सिस्टम. कम्प्युटरमध्ये जुन्या काळी डॉस सिस्टम होती. अभय बाबू, डॉस. तर त्याचं मी डॉस बनवलं होतं, म्हणजे डिसिप्लिन, ओबिडियंट आणि सेल्फ कंट्रोल्ड. या 3 गोष्टींची फार नितांत आवश्यकता आहे श्री गुरूंची कृपा प्राप्त करायला. डिसिप्लिन म्हणजे शिस्त असली पाहिजे आपल्याला. म्हणजे काय? दिवसातील 24 तास आपण कसे खर्च करतो त्याचं वेळापत्रक हवं आपल्याकडे. आणि जोपर्यंत आपण कागदावर लिहत नाही तोपर्यंत आपल्याला आपला आरसा दिसत नाही. आपण फक्त कितीही तुम्ही नियोजन करा, मनामध्ये एक आशा राहून जाते, ती एक कल्पना असते, ती एक इच्छा असते. परंतु ज्या वेळेला आपण ते कागदावरती उतरवतो, मला हे करायचं आहे आणि याच्यासाठी एवढा समय लागेल, एवढा वेळ लागेल, शिस्त असली पाहिजे. मी इतका वेळ झोपेन, ह्या वेळेला उठेन, इतकं खाईन, ह्या वेळेला खाईन, याला भेटेन, याला भेटणार नाही, इथे खर्च करेन, इथं खर्च करणार नाही, हे सगळं लिहायला लागतं. ज्या वेळेला आपण कागदावरती लिहितो त्यावेळेला आपला आरसा आपल्याला दिसतो की कुठं वेळ वाया जातो, कुठं आपण फुकटचा टाइमपास करतो, फालतू लोकांशी चर्चा करतो, नको त्या गोष्टीत वेळ घालवतो. टीव्ही बघण्यामध्ये, धारावाहिक बघण्यामध्ये, चित्रपट बघण्यामध्ये आपण फालतू वेळ घालवतो. युट्यूबवरचे व्हिडिओ, फेसबुकवरती बिनकामाचा आपण टाइमपास करतो. लगेच लक्ष देतो आपण. डिसिप्लिन हवंय, वेळेचं नियोजन हवंय, शिस्त, डिसिप्लिन, ओबिडियंट आणि आज्ञाधारकपणा. जे सांगल ते केलं पाहिजे. जे सांगल ते केलं पाहिजे की प्रभूजी तुमच्याकडून हे सेवा जमेल का? यथाशक्ती यथासंभव आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समजा जमत नसेल तर पहिल्यांदाच नाही म्हणायचं की प्रभूजी मला जरा अडचण आहे, घरी आजारी आहेत, मला शारीरिक अडचण आहे, मला जमणार नाही. डोक्यावर जबाबदारी घेऊन नंतर टाळाटाळ करणे बरोबर नाही. आणि यथाशक्ती यथासंभव प्रामाणिकपणे
सेवा करण्याचा आज्ञाधारकपणे प्रयत्न करायचा आहे. आणि तुम्ही गुरूंना फसवू शकाल, पण श्रीकृष्णाला नाही फसवू शकत. तो श्रीकृष्ण हृदयामध्ये बसलेला आहे. त्याला माहिती आहे तुमच्याकडे वेळ आहे की नाही, तुमच्याकडे पैसा आहे की नाही, तुमच्याकडे शक्ती आहे की नाही. त्यामुळे गुरूंना नाही म्हणू शकाल तुम्ही, मला जमणार नाही. परंतु कृष्ण आहेत ना हृदयामध्ये, ते कृपा देणार नाहीत. त्यामुळे गुरूंचे प्रामाणिक राहावं. ज्याप्रमाणे सांगण्यात येतं, जे वैद्य असतात, डॉक्टर, वकील, या लोकांचे आपण प्रामाणिक राहावं. जो आजार झालाय तो प्रामाणिकपणे सांगावं, अन्यथा उपचार वेगळा मिळेल. तसं गुरूंच्या समोर आपण भोंगळ झालं पाहिजे, पूर्णपणे प्रामाणिक राहिलं पाहिजे, पूर्णपणे अंतःकरणातून आपण त्यांच्या समोर नग्न झालं पाहिजे. काहीच गोष्ट झाकून नाही ठेवली पाहिजे. ओबेडियंट आणि यथाशक्ती यथासंभव, ते काय तुम्हाला फासावर नाही लटकवणार, जेवढं शक्य आहे तेवढीच सेवा करून घेणार. डिसिप्लिन, ओबेडियंट आणि सेल्फ कंट्रोल्ड. सेल्फ कंट्रोल म्हणजे संयम असला पाहिजे स्वतःवरती. खरं तर हा भक्तिशास्त्रीचा विषय आहे. वाचो वेगम मनसा क्रोध वेगम जिव्हा वेगम उदरप्रस्थ वेगम. तर याच्यामध्ये संयम कसा पाहिजे? संयम पाळणे म्हणजे 4 नियमांचं पालन करणे. मांसाहार नाही करायचा, जुगार नाही खेळायचा, व्यभिचार नाही करायचा आणि नशा नाही करायचा. याच्यामध्ये हे गोष्टी येतात. सेल्फ कंट्रोल म्हणजे या 4 गोष्टींचा संयम बाळगणे. हे 4 नियम तुम्ही असा विचार करू नका की हरे कृष्णवालेच पालन करतात. हे 4 नियम फक्त हरे कृष्णवाल्यांसाठी नाहीये. हे 4 नियम फक्त मानव समाजासाठी आहे, ज्यांना सुखी व्हायचं आहे. हे 4 नियम पालन केल्यावर आपण मानव या स्तरावरती येतो. अन्यथा आपण जनावर, पशु म्हणून समजला जातो. आहार निद्रा भय मैथुनं च सामान्यम एतत् पशुभिर्नराणां धर्मो हि तेषां अधिको विशेषो धर्मेण हि न पशुभिर समान. तर हे 4 नियम जे आहेत हे केवळ मानवांसाठी आहेत, ज्यांना सुखी व्हायचं आहे, शांतिमय जीवन जगायचं आहे. आणि जो कोणी व्यक्ती हा 4 नियम पालन करतो तो स्वतःच रक्त कधी पाहत नाही. शक्यतो त्याला शारीरिक इजा होत नाहीत. अशा हे शास्त्रांचं वरदान आहे. तर सेल्फ कंट्रोल्ड, संयम पाळणे, डिसिप्लिन म्हणजे शिस्त पाहिजे, ओबिडियंट म्हणजे आज्ञाधारकपणा पाहिजे आणि शेवटी आहे संयम, सेल्फ कंट्रोल्ड, डॉस. ही आपल्या सुखी जीवनाची आणि वैकुंठाला जाण्याची गुरुकिल्ली आहे. प्रभुपाद सांगतात श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदाच्या 5व्या अध्यायाच्या 43 किंवा 44 श्लोकाच्या तात्पर्यामध्ये सांगतात. आणि अशा प्रकारे without becoming disciplined, without becoming obedient and without becoming self-controlled, no one is able to follow the instructions of the spiritual master, and without following the instructions of the spiritual master, no one is able to go back home, back to Godhead. तोपर्यंत आपल्या दुःखांची निवारणता होणे शक्य नाही. ही डॉस सिस्टम लक्षात ठेवा तुम्ही. हे जोपर्यंत आपण आपल्या जीवनात आणत नाही, ह्या जन्मात, पुढच्या जन्मात, कधीतरी एकदा, लक्षात घ्या, कधीतरी एकदा आपल्याला हे पाळावीच लागणार आहे. ह्या जन्मात किंवा पुढच्या जन्मात कधीतरी एकदा तुम्ही स्वर्गलोकात जावा किंवा ब्रह्मलोकात जावा किंवा नरक लोकात जावा किंवा हे ब्रह्मांड सोडून तुम्ही दुसऱ्या ब्रह्मांडात जावा, कधीतरी एकदा सद्गुरूंना शरण व्हावंच लागणार आहे. आणि त्या शरणागतीसाठी प्रभुपाद लिहितात त्या तात्पर्यात, नारद बालक गुरूंच्या चरणी शरणागत होण्याच्या अगोदर डॉस सिस्टम फॉलो करत होते. ते सेल्फ कंट्रोल, संयमी होते. मुनियो अल्पभाषिणी दांते अक्रीडनके. अल्पभाषिणी, कमी बोलायचे, नको त्या फालतू गोष्टींची चर्चा करायची नाही, फक्त कृष्णाविषयी बोलणे. तर अशा लोकांना भगवंत प्राप्त होतात. म्हणून पुढे म्हटलेलं आहे, कृष्ण प्राप्ती होय जहा होई ते. तर सद्गुरूंच्या कृपेने भवसागर आपण तरुण जातो. भगवान श्रीकृष्णही तुम्हाला वाचवू शकत नाहीत भवसागरातून.
भगवान श्रीकृष्ण सुद्धा उद्धार करू शकत नाहीत आणि करत नाहीत. केवळ गुरु एकच तुम्हाला भवसागरातून वाचवू शकतात आणि ते तुम्हाला श्रीकृष्ण देऊ शकतात. आता या ओळीमध्ये लिहिलेलं आहे, कृष्ण प्राप्ती होय जहा होईते. ज्या वेळेला आपण श्रीकृष्ण म्हणतो आणि कृष्ण म्हणतो, दोघांमध्ये फरक आहे. आता जरा उच्च शिक्षण आहे, जर नीट ऐका. श्रीकृष्ण आणि कृष्णामध्ये फरक आहे. कृष्ण म्हणजे वृंदावनचे कृष्ण आणि श्रीकृष्ण म्हणजे मथुरा द्वारकेचे कृष्ण. कारण श्री म्हणजे ऐश्वर, लक्ष्मी, आणि ऐश्वर मथुरेमध्ये आहे, द्वारकेमध्ये आहे. त्यामुळे वृंदावनात कृष्णाला कोणी भगवंत समजतच नाही, ऐश्वर्यशाली समजतच नाही. त्यांना असं वाटतं की आमचा मित्र आहे, सखा आहे, प्रियकर आहे, माझा मुलगा आहे, यशोदामाईला वाटतं, नंदबाबांना वाटतं. कृष्णाला ते आपल्यासारखंच समजतात सर्वसाधारण. त्यामुळे त्याला कृष्ण म्हणून हाक मारतात वृंदावनात. शक्यतो कोणी ब्रजवासी त्याला श्रीकृष्ण म्हणून हाक मारत नाहीत. श्रीकृष्ण हे द्वारकावासी आहेत, श्रीकृष्ण हे मथुरावासी आहेत, आणि त्यानंतर येथे अयोध्या, श्रीराम. आणि त्या भगवान श्रीकृष्णांपासून, जसं आपण पूर्वी चर्चा केलेली आहे, विविध प्रकारचे अवतार येतात. अवतार ही असंख्यानाम हरे सत्व द्विजय निधा. मन्वंतर अवतार, युग अवतार, शक्त्याविष अवतार, पुरुष अवतार, लीला अवतार इत्यादी विविध प्रकारचे अवतार, प्रभाव विलास, वैभव विलास, महाविष्णू, हे सगळे यस्य कनिष्वसित काल मथावलंब्य जीवन्ति लोम विलजा जगदण्डनाथा विष्णुर्महांस इह यस्य कला विशेषो गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि यः कारणार्णवजले भजति स्म योग निद्रामनन्त जगदण्ड सरोमकूप आधार शक्तिमवलंब्य परां स्वमूर्तिं गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि रामादिमूर्तिषु कला नियमेन तिष्ठन् नानावतारमकरोत् भुवनेषु किन्तु कृष्णः स्वयं समभवत् परमः पुमान्यो गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि यस्य प्रभा प्रभवतो जगदण्डकोटि कोटिष्वशेष वसुधाति विभूति भिन्नं तद्ब्रह्म निष्कलमनन्तमशेष भूतं गोविन्दमादिपुरुषं तमहं भजामि ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम. ब्रह्मसंहितेमध्ये भगवान ब्रह्मदेव 5व्या अध्यायामध्ये हे वर्णन करत आहेत. रामादिमूर्तिषु कला नियमेन तिष्ठन्, म्हणजे राम, नरसिंह, वराह, अनेक प्रकारचे विष्णू, महाविष्णू, गर्भोदक्षाई विष्णू, कारणोदक्षाई विष्णू, क्षीरोदक्षाई विष्णू, विविध प्रकारचे शक्त्याविष अवतार, ब्रह्म याचे आधार इत्यादी सर्व देवी देवता आणि भगवंतांचे अवतार ज्यांच्यापासून येतात, अशा भगवान श्रीकृष्ण ते काय म्हणतात, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह. हे ईश्वर कसे आहेत? ईश्वर परम, ते ईश्वर परमेश्वर कोण आहे? कृष्ण. आणि ते काय निराकार नाही आहेत, विग्रह. आणि त्यांचा विग्रह कसा आहे, त्यांचं रूप कसं आहे? सच्चिदानंद, आनंदमय आहे, शाश्वत आहे आणि ज्ञानमय आहे. अनादिरादिर गोविंद, अनादि आहेत, सर्वांचेच आदि आहेत. त्यांचा ते अनादि आहेत, परंतु ते सर्वांचे आदि आहेत. गोविंद, त्यांच्या शाळेच्या दाखल्यावर नाव आहे गोविंद. कृष्णाचं ओरिजिनल नाव, लिगल नाव आधार कार्डावरती काय? गोविंद. अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारणम, आणि सर्वच गोष्टींचे ते कारण आहेत. सर्व अवतारांचे, सृष्टीचे सर्वाचेच कारण आहेत. ईश्वर परम कृष्ण, ते सुद्धा श्रीकृष्ण हा शब्द वापरत नाहीत. आणि
सांगायचं तात्पर्य काय, ज्या श्रीकृष्णापासून चराचर वैकुंठ लोक, गोलोक वृंदावन, ज्या श्रीकृष्णापासून भौतिक लोक, सर्व अवतार प्रकट होतात, ते श्रीकृष्ण आपल्याला कोण प्रदान करतात? कृष्ण प्राप्ती होय जहा होई ते. तिला नरोत्तमदास ठाकूर हे गुरुवंदना फार सिस्टमॅटिकली लिहितात. अगोदर सांगतात की जहार प्रसादे पाय ये भव तरिया जाय. या सद्गुरूंच्या कृपेने आपण भवसागर पार करून जातो आणि तेच सद्गुरू जे आहेत आपल्याला कृष्ण प्रदान करतात. आता भवसागर पार करणारे, ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होणारे काही ब्रह्मवादी आहेत, परंतु सांगितलेलं आहे, आताच मी गायलं तुम्हाला, यस्य प्रभा प्रभवतो जगदंड कोटी. तर त्या जगदंड कोटी भगवान श्रीकृष्णाची प्रभा आहे शरीराची. हे ब्रह्म म्हणजे निराकार तेज. त्याच्या पुढे वैकुंठ लोक, अनंत कोटी वैकुंठ लोक आहेत, त्याच्यावरती अयोध्या, त्याच्यावर मथुरा, त्याच्यावर द्वारका, त्याच्यावर मथुरा आणि त्याच्यावर कृष्ण भगवान गोलोक वृंदावनात बसलेले. म्हणजे विचार करा, तर ब्रह्मवादींपेक्षा श्रेष्ठ, वैकुंठवासींपेक्षा श्रेष्ठ, अयोध्यावासींपेक्षा श्रेष्ठ, मथुरावासींपेक्षा श्रेष्ठ, द्वारकावासींपेक्षा श्रेष्ठ असे भगवान श्रीकृष्ण आपल्याला गुरुदेव प्रदान करतात. कृष्ण से तोमार, कृष्ण दिते पार, तोमार शक्ती याचे. तुमच्याकडे शक्ती आहे कृष्ण प्रदान करायची. तर म्हणून नरोत्तमदास ठाकूर गातात, कृष्ण प्राप्ती होय जहा होईते. गौडी वैष्णव संप्रदायामध्ये जोडणे म्हणजे कृष्ण प्राप्त करणे, कृष्ण प्रेम. त्यामुळे गौडी वैष्णव संप्रदाय जो आहे तो सर्वोच्च आहे असं सर्वच आचार म्हणतात. आराध्य भगवान ब्रजेश तनया तद्धाम वृंदावन मृम्यकाचित उपासना ब्रजवधू वर्गे नवा कल्पिता. श्रीमद भागवतम प्रमाणम अमलम प्रेम पुमर्थो महान श्री चैतन्य महाप्रभोर मतमिदम तत्र आदरणा पर. हे चैतन्य महाप्रभूंचं मत आहे आणि याच्यापेक्षा श्रेष्ठ काहीच असू शकत नाही. रूपानुग विरुद्ध अपसिद्धांत त्वंत हारीने, याच्या समोर कोणताही दुसरा सिद्धांत टिकू शकत नाही. याला सर्व शास्त्रांचा आधार आहे, साक्षात भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा आधार आहे आणि स्वतः राधाराणीने हा प्रकट केलेला सिद्धांत आहे. गौडी वैष्णव संप्रदाय आणि अचिंत्य भेदाभेद हा कोणाचं वैयक्तिक मत नाही. आणि असे भगवान श्रीकृष्ण गुरु आपल्याला कृपापूर्वक प्रदान करतात. आपली काहीही योग्यता नसताना, काहीही योग्यता नाही आपली काही योग्यता नाही. काय योग्यता आहे आपली? आपण इतके मांसाहारी, नशा करणारे, व्यभिचारी, जुगार खेळणारे, आयुष्यभर पाप केलेली माणसं आता करून करून भागलं, देवपूजन लागलं अशी आपली गत आहे. काही लोक आपल्याला नावं पण ठेवत असतील आता, तरी सुद्धा सकाळी उठायचं होत नाही. उठा, हल्या 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 म्हणावं लागतं. इथं हिमालयातील तपस्वी योगी फक्त इंद्रियावर नियंत्रण करायला, स्वर्गलोकात जायला, ब्रह्मलोकात जायला, इथल्या इथं जायला हजारो वर्षे रात्रंदिवस झोपत नाहीत, हिमालयामध्ये तपस्या करतात. आणि आम्हाला एवढे मोठे भगवान श्रीकृष्ण प्राप्त होणार आहेत, कृष्ण प्रेम प्राप्त होणार आहे, तर आम्हाला सकाळी तासभर लवकर उठायचं होत नाही. कशी माया आहे आपल्यावरती. किती पापी आहोत आपण, किती पतित आहोत आपण. सारखं सांगावं लागतं, या रे या रे या रे, जसं काय माझं याच्यामध्ये खूप मोठा लाभ होणार आहे, मला करोडो रुपये प्राप्त होणार आहे आणि तुमचं फार मोठं नुकसान होणार आहे तास दीड तास झोपल्यामुळे. किती दुर्दैवी आपण. चैतन्य महाप्रभू म्हणतात असं, दुर्दैव मिद्रिशम ह्या जनी नानुराग. किती दुर्दैव माझं भगवंत, मला सकाळी उठायचं होत नाही, मला हरिनामाप्रती रुची नाही. तर अशा दुर्दैवी लोकांना सुद्धा श्रीकृष्ण प्रदान करण्यासाठी गुरुदेव कृपा करतात. म्हणून त्या गुरूंना मी सावधान होऊन वंदन करतो. धन्यवाद. हरे कृष्णा. हरे कृष्ण प्रभू. खूप सुंदर चालली आहे प्रभू आपले गुरु या अशा विषयावर चर्चा असतात. प्रभू मला एक प्रश्न असा होता की
आम्ही हे जे एक लहानपणापासून शिकलोय, गुरु ब्रह्मा गुरु देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, ते कितपत योग्य आहे? तर ऍक्च्युली कसं आहे माहितीये का, या श्लोकाचा सोर्स अजून प्राप्त झालेला नाही आहे. ठीक आहे, पहिला मुद्दा. आणि दुसरं असं आहे की गुरुदेवांना आपण साक्षात भगवंता समानच समजलं पाहिजे. ज्याप्रमाणे प्रभुपाद उदाहरण देतात, प्रभुपाद सांगतात की ज्याप्रमाणे एखादा राष्ट्रपती हा देशामध्ये जातो आणि काही काही जागी तो जात नाही, त्याच्यापर्यंत काय असतो, त्यांच्याबद्दल त्यांचा प्रतिनिधी जातो. आणि प्रतिनिधी जो असतो, राजदूत जो असतो, राष्ट्रपतीचा पंतप्रधानाचा राजदूत, त्याला तशीच वागणूक दिली जाते, त्याला त्या स्तरावरतीच वागणूक दिली जाते. त्याप्रमाणे गुरु जे आहेत हे कृष्ण नाही आहेत, परंतु त्यांना कृष्णा समान आपण शरणागत झालं पाहिजे, त्यांच्या समानाचं आपण समर्पण झालं पाहिजे. या श्लोकाचा अर्थ तोच आहे की सद्गुरूंना आपण भगवंता समान आदर केला पाहिजे आणि त्यांच्या स्तरावरतीच मांडलं पाहिजे. परंतु ते भगवंत नाहीत. गुरु स्वतः कधी असं समजत नाही मी भगवंत झालो. जर तसं म्हणायला लागलं तर त्या गुरुचा त्याग करावा. ते गुरु खरे गुरु नव्हेत. परंतु आपण मात्र त्यांच्या प्रती व्यवहार करत असताना, त्यांची सेवा करत असताना त्यांना भगवंतांच्या स्थानीच मानावं आणि त्यांना त्या प्रकारे त्यांची सेवा करावी. साक्षाधारित्वेन समस्त शास्त्रे, सर्व शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेलं असतं की गुरु जे आहेत ते भगवंताच्या समान आहेत. परंतु कशाद्वारे? किंतु प्रभोर्य प्रिय एव तस्य वंदे गुरु श्री चरणारविंदो. तर ते भगवंताचे प्रिय दास म्हणून आपण त्यांना ओळखलं पाहिजे आणि भगवंतांच्या समान आपण समजलं पाहिजे. म्हणून प्रभुपाद एकदा आपल्या शिष्यांना म्हणतात, शास्त्रांमधील सर्वात महत्वाचा श्लोक कोणता? कोणी सांगितलं मनमना भव मद्भक्तो, कोणी सांगितलं सर्व धर्मां परित्यज्य, कोणी काय. प्रत्येकाने आपापल्याला जे श्लोक येतात ते सांगितलं. प्रभुपाद म्हणाले शास्त्रांमधील सर्वात महत्वाचा श्लोक आहे यस्य देवे परा भक्तीर यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता हि अर्था प्रकाशन्ते महात्मन. आपली जेवढी भगवंतावर श्रद्धा आहे, जेवढं आपण भगवंतांना मानतो, म्हणजे आता जर श्रीकृष्ण तुमच्या समोर आल्यावर तुम्ही काय कराल, भगवान रामचंद्र समोर प्रकटल्यावर तुम्ही काय कराल, त्याप्रमाणे तुम्ही गुरूंची सेवा केली पाहिजे. मग काय होतं, तसे ते कथिता ही अर्था प्रकाशन्ते महात्मना. जेवढी श्रद्धा भगवंतावर आहे तेवढी श्रद्धा गुरुवर झाली ना, तर सगळे वैदिक शास्त्र प्रकाशन्ते महात्मना, ते शास्त्र त्यांना प्रकट होतात. खरं तर वैदिक शास्त्र कधी आपण वाचून समजू शकत नाही. याला म्हणलं रिव्हिल्ड स्क्रिप्चर्स, म्हणजे दिव्य. आता आपल्या गुरुवंदनामध्ये दिव्य ज्ञान हृदय प्रकाश, दिव्य ज्ञान गुरु प्रकट करतात आपल्याला, असं आहे ते. परंतु कधी ज्या वेळेला आपण भगवंता समान रिस्पेक्ट आणि आदर आणि समर्पण गुरुला देतो, त्यालाच म्हणाले गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, हा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून आपण खूप सुरेख एक गोष्ट सांगला, फॉर्म्युला DOS, डॉस बेस. तर ह्या असं मी म्हटलं 4-5 पॉईंट मध्ये DOS लेवलला जायला एक भक्ताला काय करावं लागेल? आम्ही जे नवीन सुरू झाला तर काय सांगू इच्छिता? लॉस सिस्टमला जायला का? खरं तर कसं आहे का, मी नेहमी उदाहरण देतो कम्प्युटरचं. तर सगळं कम्प्युटरचं वर्ल्ड आहे. आपलं शरीर म्हणजे हार्डवेअर आहे आणि आपलं जे सूक्ष्म शरीर सॉफ्टवेअर आहे. आत्मा हा युजर आहे आणि परमात्मा त्याचा ऍडमिन आहे. तर आपलं आता सॉफ्टवेअर करप्ट झालेलं आहे. आपलं मन बुद्धी आणि अहंकार जे आहे ते करप्ट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे व्हायरस भरलेले आहेत. आपल्याला ते फॉर्मॅट करून आपल्याला नवीन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला लागेल. आणि ते सॉफ्टवेअर आहे डॉसचं, डिसिप्लिन, ओबिडियंट आणि सेल्फ कंट्रोल. हे करायचं कसं? मी नेहमी सांगतो
की सकाळी उठण्याला पर्याय नाही. जर आपला सकाळी 16 माळा झाला 7 वाजेपर्यंत, तर बाकी सगळं काही शक्य आहे. बाकी सगळं शक्य आहे. तुम्ही आपोआप 4 नियम पालन करायला लागाल. कंठीमाळ आपोआप गळ्यामध्ये प्रकट होईल. भगवंत स्वतः तुळशीला पाठवतील तुमच्याकडे. स्वतः तुळशी देवी तुमच्या गळ्यामध्ये प्रकट होईल. स्वतः भगवंत तुमच्या दर्शनासाठी येतील. जर रोज सकाळी आपण न चुकता, जर आपली तब्येत ठीक असेल, दररोज तब्येत आजारी असल्यावरच काहीतरी भगवंत परमात्मा आहे, तो त्यांना सगळं माहिती आहे, आपलं अंतःकरण. प्रामाणिकपणे रोज सकाळी उठून जर आपण एका जागी बसून 16 माळा जप केला, हे जगातील सर्व आध्यात्मिक साक्षात्कार तुमच्या हृदयामध्ये प्रकट होतील. डॉस पण प्रकट होईल, सगळंच प्रकट होईल, सगळंच होईल. फक्त सत्संगामध्ये असं भक्तांच्या संगतीत एका जागी बसून 16 माळा जप केला पाहिजे. अन्यथा काय होईल, थोडंफार तुम्हाला भक्तीचा आनंद वाटेल, बरं वाटेल, थोडं रिलॅक्स वाटेल, चिडचिड कमी होते, घरात आता भांडण होत नाही, टेन्शन कमी होते, हे छोटे छोटे फायदे होतील. परंतु कृष्ण प्राप्त व्हायला अनेक शेकडो जन्म घ्यायला लागतील. अनेक शेकडो जन्म घ्यावे लागतील. अनेक जन्म, ते किती ते माहिती नाही आपल्याला, आणि मागे किती वेळा असं केलंय माहिती नाही आपल्याला. कुठेतरी एका ठिकाणी स्टॉपच करावं लागते आपल्याला, ब्रेक. कुठेतरी एका ठिकाणी घाव घालावाच लागतो आपल्याला. देयर इज नो ऑप्शन फॉर दॅट. आणि मग आपल्याला कृष्ण प्राप्ती होईल. अन्यथा अनेक वर्ष लहान. प्रॉब्लेम काय आहे का, अनेक जन्म घेण्यात त्यात काय वाईट नाही आहे, पण आईच्या गर्भात 9 वर्ष, पुन्हा 15-20 वर्ष शिका. आणि बघा तुम्ही, पूर्वीच्या लोकांना नोकऱ्या कधी लागल्या, जयंत खेळकरला वगैरे 8वी 9वी 10वी झाल्यावर नोकऱ्या लागल्या त्या लोकांना, नामदेव सोनवणे वगैरे. नंतर 12वीला, नंतर ग्रॅज्युएशन, नंतर पोस्ट ग्रॅज्युएशन, नंतर एमफिल. आता तुम्हाला प्रोफेसर व्हायचं तर पीएचडी करणे कंपल्सरी माहिती आहे. आणखी 25-30 वर्षांनी जन्म घेतल्यावर आणखी कुठल्या डिग्री आहे ते माहिती नाही, तेवढ्यापर्यंत शाळा शिकायला लागेल. विचार करा. आणि एवढं कलियुग वाढत जाईल. कशाला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा बाबा, एकदा स्टॉप करा. लवकर उठायचं सकाळी. मला ऑप्शन नाही, एका जागी बसून 16 माळा करा सत्संगामध्ये, आणि 4 नियम पालन करा. आपोआप तुमचं सगळं लॉ सिस्टम डिसिप्लिन व्हाल, ओबिडियंट व्हाल आणि सेल्फ कंट्रोल व्हाल. नो ऑप्शन, त्याला पर्याय नाही. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. कुणाचा एखादा प्रश्न असेल तर घेऊया. प्रभूजींना बहुतेक आता आरतीला जायचं असेल. उद्या घेऊ, उद्या रविवार आहे, उद्या घेऊ. ठीक आहे प्रश्न. ठीक आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे. एंडिंग सेशन.